ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनल अंतर्गत आणि यशम क्लासेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमानानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 संभाव्य प्रश्न विश्लेषण मार्गदर्शक प्राध्यापक शिवदास मुंडे संपर्क 9689047738. मित्रांनो, आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलमार्फत आपल्याला शिक्षण क्षेत्रातील त्याचबरोबर MPSC अंतर्गत टेट परीक्षा अंतर्गत ज्या अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर आपण MPSC प्राध्यापक भरती, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर आणि अधिव्याख्याता लेक्चर्स या संदर्भात देखील पुढील आठवड्यापासून लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, PDF नोट्स आणि आपल्या अभ्यासक्रमावर आधारित सराव टेस्ट ठेवणार आहोत, सुरू करणार आहोत. जे इच्छुक आहेत त्यांनी खालील नंबरवर व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलिंगद्वारे देखील चर्चा करू शकता. चला तर मग आपण पाहूयात ज्या इथून भविष्यामध्ये जसं की MPSC अंतर्गत मुख्य परीक्षा मधील पेपर क्रमांक 3 HRD त्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरनं ज्या अपडेट एक्झाम होणार आहेत भविष्यामध्ये त्या सर्वच एक्झाममध्ये मनुष्यबळ त्यानंतर शिक्षण या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर NEP 2020 या संदर्भात जे संभाव्य प्रश्न आहेत ते आपण विश्लेषणामध्ये घेतलेले आहेत. पहिला प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साठी जून 2017 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आराखडा समितीचे अध्यक्ष कोण होते? आपल्याकडे पर्याय आहेत डॉक्टर के कस्तुरीरंजन, त्यानंतर दुसरा पर्याय आहे डॉक्टर KL सुब्रमण्यम समिती, डॉक्टर रघुनाथन, डॉक्टर के धवल समिती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर के कस्तुरीरंजन समिती. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, कारण की डॉक्टर के कस्तुरीरंजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं कसा आराखडा असावा यासाठीची ही समिती स्थापन केली होती आणि अनेक लाखो भारतीयांनी ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यावर देखील त्याची छाननी करण्याचं काम याच समितीनं केलं होतं. पुढचा प्रश्न दुसरा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कितव्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्यावं अशी तरतूद करण्यात आलेली आहे? 4थ्या इयत्तेपर्यंत, 5व्या इयत्तेपर्यंत, 6व्या इयत्तेपर्यंत, 8व्या इयत्तेपर्यंत? तर मोफत मातृभाषेतून शिक्षण द्यावं याची जी तरतूद आहे ती इयत्ता 5व्या इयत्तेपर्यंत ही मातृभाषेतून शिक्षण द्यावं अशी तरतूद शैक्षणिक धोरण, तिसरं शैक्षणिक धोरण यामध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार खालील कोणती बाब अयोग्य आहे म्हणजे चुकीची आहे? 2030 पर्यंत उच्च शिक्षणातील प्रमाण हे 50% करणे, म्हणजेच त्यानंतर दुसरा पर्याय 2030 पासून BEdचा जो कोर्स आहे तो 4 वर्षाचा करणे. त्याचबरोबर शालेय शिक्षण 3 स्तरात विभागले गेले आहे या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार. वरील सर्व पर्याय योग्य आहेत. अयोग्य पर्याय निवडला होतं, सांगितलं होतं, मात्र कोणताही यापैकी पर्याय अयोग्य नाही. हे सर्व पर्याय योग्य आहेत. जसं की 2030 पर्यंत उच्च शिक्षणातील प्रमाण हे 50% पर्यंत नाहीच आहे आपल्याला, जे आता आपण जर पाहिलं तर 15 ते 20%च आहे. त्यानंतर 2030 पासून जे BEdचा जो कोर्सेस आहे टीचर एज्युकेशन संदर्भातील तो 4 वर्षाचा होणार आहे. जसं आपण एज्युकेशन 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला, मेडिकलला जसं विद्यार्थी जातात त्या पद्धतीनं एज्युकेशन सर्व्हिसमध्ये म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पण त्यामध्ये होणार आहे आणि तुम्हाला डिग्री पण म्हणजे मिळणार आहे. शालेय शिक्षण 3 स्तरामध्ये विभागले गेलं आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक D. वरील सर्व पर्याय योग्य आहेत, हाच पर्याय उचित ठरतो. पुढचा प्रश्न चौथा, मे 2016 रोजी खालीलपैकी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील आपला अहवाल सादर केला. स्वर्गीय TSR सुब्रमण्यम, डॉक्टर रंगनाथन समिती, डॉक्टर कस्तुरीरंजन समिती, न्यायमूर्ती गोखले समिती. कधी? मे 2016 रोजी. तर योग्य पर्याय काय आहे? तर योग्य पर्याय आहे स्वर्गीय TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील आपला अहवाल शासनाला सादर केला होता. पुढचा प्रश्न पाचवा, नवीन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीनुसार राष्ट्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून
टिंबटिंब हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. बघा यापूर्वी म्हणजेच या शैक्षणिक धोरणापूर्वी काय होतं की मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गतच भारताच्या शिक्षण खात्याचं कामकाज पाहिलं जात होतं. बरोबर आहे. तर आता कोणत्या खात्याअंतर्गत हे काम म्हणजेच त्याचं नाव मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे असा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय मानव संसाधन मंत्रालय, दुसरा मनुष्यबळ विकास मंत्रालय, तिसरा पर्याय आहे शिक्षण मंत्रालय आणि चौथा आहे यापेक्षा वेगळा. तर योग्य पर्याय काय आहे? शिक्षण मंत्रालय असं स्वतंत्र खातं या नावानं सुरू करण्यात आलेलं आहे. ह्याची तरतूद देखील याच शैक्षणिक धोरणामध्ये केली होती. पुढचा प्रश्न 6वा 1986च्या दुसऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये टिंबटिंब या वर्षी शैक्षणिक सुधारणा केल्या होत्या. म्हणजे जे दुसरं शैक्षणिक धोरण होतं जे 1986ला लागू करण्यात आलं, तर त्यामध्ये परत सुधारणा कुणी केल्या होत्या? PV नरसिंहराव हे पंतप्रधान असताना त्यांनी केल्या होत्या. कधी केल्या होत्या असा हा प्रश्न आहे. तर 1992मध्ये. एकमेव हे शैक्षणिक धोरण आहे दुसरं की त्यामध्ये सुधारणा करून परत त्याचं अंमलबजावणी केली गेली होती. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 92. पुढचा प्रश्न 7वा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत किती वेळा शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहेत भारत स्वतंत्र झाल्यापासून असा हा प्रश्न आहे. तर बघा 2 वेळा 1956 आणि 1978, 3 वेळा. पहिलं 1968 श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, दुसरं 1986 राजीव गांधी पंतप्रधान असताना आणि 2020 माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना. तिसरा पर्याय आहे 4 वेळा 1947, 1956, 1968 आणि 2001 वरीलपैकी सर्व. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 3 वेळा. पहिली वेळ 1968ला ज्यावेळेस बघा 1964ला कोठारी आयोग स्थापन केला होता. त्यांनी 1966ला आपला अहवाल सादर केला शासनाला आणि त्यामध्ये सांगितलं की भारतासाठी शैक्षणिक धोरण असावं. त्यामुळं पहिलं शैक्षणिक धोरण हे कोठारी कमिशनच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आलं 1968 पासून. श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान होत्या. दुसरं शैक्षणिक धोरण हे 1986 राजीव गांधी पंतप्रधान असताना आणि आता हे जे तिसरं शैक्षणिक धोरण लागू होत आहे झालेलं आहे जून 2023 पासून ते माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना. त्यामुळे योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. पुढचा 8वा प्रश्न नवीन शैक्षणिक धोरणानुसार औद्योगिक विकास मंचा अंतर्गत देवाणघेवाणीसाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली जाणार आहे? तर पर्याय आहेत नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, राष्ट्रीय शैक्षणिक फोरम, शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन संस्था, विद्यापीठ मार्गदर्शन संस्था. तर याचं योग्य उत्तर आहे नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम. याची स्थापना केली जाणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणानुसार औद्योगिक विकास मंचाअंतर्गत देवाणघेवाणीसाठी ही काम करणार आहे. त्यानंतर 9वा प्रश्न स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक धोरणामध्ये 1992मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत? आपण वर पाहिल्याप्रमाणे पहिला पर्याय चुकीचा आहे. 1968 नाही, 1986 आणि 1992 आणि 2001. त्यापैकी योग्य पर्याय आहे दुसऱ्या शैक्षणिक धोरणात म्हणजेच पर्याय क्रमांक 2. हाच पर्याय 1986च्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या 1992ला. पुढचा प्रश्न 10वा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कर्नाटक पर्यायामध्ये आहेत महाराष्ट्र, केरळ, गुजरात. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. राज्यामध्ये हे जी NAP थर्ड NAP जी लागू झालेली आहे पहिलं अंमलबजावणी करणारं राज्य आहे कर्नाटक राज्य. पर्याय क्रमांक 1 त्यामुळे योग्य आहे. पुढचा प्रश्न 11वा नवीन शैक्षणिक धोरणानुसार टिंबटिंब विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक फोरम तयार केले जात आहे ज्याच्या माध्यमातून आभासी लॅब विकसित केल्या जात आहेत. व्हर्च्युअल लॅब, ई पाठ्यक्रम, ई अभ्यासक्रम, ई कंटेंट वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ई अभ्यासक्रम. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ई अभ्यासक्रम विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक फोरम तयार केले जात आहे ज्याच्या माध्यमातून आभासी लॅब विकसित म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम अशा पद्धतीचं हे विकसित केलं जात आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा 12वा प्रश्न नवीन शैक्षणिक धोरणानुसार शोध आणि संशोधनासाठी खालील कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे? म्हणजेच हे जे नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे त्याच्यानुसार शोध आणि संशोधनासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे? संशोधन अभिलेख संस्था, संशोधन तंत्रज्ञान संस्था, नॅशनल रिसर्च फाउंडेशन, राष्ट्रीय संशोधन परिषद. फक्त संशोधनासाठी, उच्च शिक्षणातील संशोधनासाठी. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3
नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील शोध आणि संशोधनासाठी काम केलं जाणार आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन अंतर्गत. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा 13वा प्रश्न. स्वतंत्र भारताचे तिसरे शैक्षणिक धोरण 2020 हे मागील शैक्षणिक धोरणाच्या किती वर्षानंतर लागू होत आहे? यावर हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. तर 30 वर्ष, 32 वर्ष, 34 वर्ष. बघा 32 वर्षाला लागू होणार होतं, मात्र अडचण आली की कोरोनामुळं ते पुढे जाऊन 34व्या वर्षी म्हणजेच 2023 पासून, जून 2024 पासून त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 4था प्रश्न. नई शिक्षा, आता पण हिंदी नेट एक्झाम असेल नॅशनल लेवलला, ज्या हिंदी माध्यमातून होतात, त्यामुळे काही हिंदी मीडियमचे पण आपण प्रश्न ठेवलेले आहेत. नई शिक्षा नीति 2020 के मसौदा समिति ड्राफ्टिंग कमेटी के अध्यक्ष कौन है? डॉक्टर सुब्रमण्यम, डॉक्टर कृष्णस्वामी कस्तूररंजन, डॉक्टर रंगनाथन, डॉक्टर रघुनाथ माशेलकर. योग्य पर्याय कोणता आहे? तर योग्य पर्याय आहे डॉक्टर कृष्णस्वामी कस्तूररंजन यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती जी ड्राफ्टिंगचं काम ज्यांनी केलेलं आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा 15वा प्रश्न. भारत में नई शिक्षा नीति 2020 को कैबिनेट की मंजूरी कब मिली? 30 जून 2020, 29 जुलाई 2020, 15 ऑगस्ट 2020, 26 जानेवारी 2020. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2. 29 जुलाई 2020 में कैबिनेट में मंजूरी मिली है. त्यानंतर पुढचा 16वां प्रश्न. नई शिक्षा नीति 2020 को किस शिक्षा नीति की जगह पर लागू किया गया है? राष्ट्रीय शिक्षा नीति 1986, राष्ट्रीय शिक्षण नीति 1968, राष्ट्रीय शिक्षा नीति 1992, राष्ट्रीय शिक्षा नीति 2000. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020 हे कोणत्या शैक्षणिक धोरणाची जागा घेणार आहे असा प्रश्न आहे. तर 1986च्या दुसऱ्या शैक्षणिक धोरणाची. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 17वां प्रश्न. राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के अंदर कितनी आयु वर्ग तक के बच्चों को शिक्षा के अधिकार कानून 2009 के अंदर रखा गया है? 3 साल से लेकर 18 साल की आयु वर्ग को, 4 से लेकर 14 साल की आयु तक, 5 साल से लेकर 14 साल की आयु तक, 6 साल से लेकर 14 साल की आयु तक. यह करेक्ट आंसर है पर ऑप्शन क्रमांक 1, 3 साल से 18 साल की आयु तक. बघा पूर्वी काय होतं, 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंतचं जे शिक्षण हे मोफत करण्यात यावं असं सांगितलं होतं. मात्र ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्या 2009च्या ह्याच्यामध्ये त्यांनी बदल करून 3 वर्षापासून पूर्व प्राथमिक पासून 18 सालापर्यंतचं जे शिक्षण आहे ते 2009च्या अंतर्गत गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. पुढचा 18वां प्रश्न. नई राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 का लक्ष्य किस वर्ष तक 3 आयु से लेकर 18 आयु वर्ग के प्रत्येक बच्चों को गुणवत्तापूर्ण व समावेशी शिक्षा प्रदान करना है? योग्य ऑप्शन क्या है? ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे 2030पर्यंत आपल्याला वय वर्ष 3 ते 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशी शिक्षण त्यांना प्रदान करायचं आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा 19वां प्रश्न. 30 वर्ष तक स्कूल शिक्षा में 100% GER ग्रॉस इनरोलमेंट रेशो के साथ माध्यमिक स्तर तक एजुकेशनल फॉर ऑल का लक्ष्य रखा गया है. वर्ष 2025 तक, वर्ष 2014 तक. योग्य ऑप्शन क्या है? पर्याय क्रमांक 4. वर्ष 2030पर्यंत आपल्याला 100% विद्यार्थ्याची नोंदणी पण करायची आहे आणि ही प्राथमिक नाही तर माध्यमिक स्तरापर्यंत ते टिकवायचे आहेत विद्यार्थी. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा 20वां प्रश्न. भारत के शिक्षा मंत्रालय के पहिले शिक्षा मंत्री कोण है? बघा यापूर्वी भारताच्या शिक्षण मंत्रालयाचं नाव हे मानव संसाधन मंत्रालय होतं, बरोबर आहे. तर त्यामध्ये आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षण मंत्रालय असं स्वतंत्र नाव
ठेवलेलं आहे, केलेलं आहे. त्यानुसारचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते किंवा आहेत? तर योग्य उत्तर आहे रमेश पोखरियाल निशंक. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर पर्याय 1 आहे. आणि शेवटचा प्रश्न, नई शिक्षा नीति में स्कूल पाठ्यक्रम के 10+2 पैटर्न के स्थान पर अब कौन सा पैटर्न होगा? तर जे आपण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, यापूर्वीच्या शैक्षणिक धोरणामध्ये 10+2 हे जे आकृतिबंध होता, त्यामध्ये आता नवीन आकृतिबंध कोणता स्वीकारलेला आहे असा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5+3+3+4 म्हणजे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि विद्यापीठीय शिक्षण. अशा पद्धतीनं हा आकृतिबंध नव्यानं स्वीकारलेला आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. त्याबरोबर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे अपडेट माहिती आपल्याला मिळणार आहे. त्याबरोबर सेटनेट असतील, शिक्षक भरती असेल, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती असेल, त्या संदर्भातील अचूक आणि योग्य मार्गदर्शन देखील आपल्याला या चॅनलमार्फत मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.